हॅलो पीपल, कसे आहात? इथे मागे बघताय गर्दीच गर्दी आहे. सो आज मी निघाली आहे ऑफिसमध्ये जायला आणि इकडे मला वाटतं आरामशीर 450-500 लोक असतील. एक्झाम द्यायला आलेत. टफ लाईफ. एक मिनटं, मला कोणाचा तरी कॉल येतो. तर खूप सारी मुलं इथे बसलेत, मुली पण आलेत आज. परत चेंज. मी आज पहिल्यांदा मुलींना पण बघितलं इकडे. 25-30 मुली असतील. मला वाटतं त्या पण फिजिकल एक्झाम द्यायला आल्या तिकडे. गरम होतं आहे, थोड्या गरमीतून माहीत नाही ते कुडून आले. आणि स्वप्न वेळ लावते यार लोकांना खरंच. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची जिद्द असेल ना, तर खरंच त्याच्या मागे धावा. तुमची स्वप्न पूर्ण करा, ट्राय करा. मी लिंक्डइनवरती खूप ॲक्टिव्ह असते. तर मी आय थिंक 4-5 दिवसापूर्वी एक पोस्ट बघितली होती. एका मुलीने UPSCचे 8 अटेम्प्ट दिले. 8 नाही सक्सीड झाली. आता ती गुरगावला 18,000 सॅलरीमध्ये काम करते. गाईज विचार करा, तिने तिच्या आयुष्याची 8 वर्ष दिली. 1 नाही 2 नाही. मी तर 2 अटेम्प्टमध्येच हारली असती किंवा 3 अटेम्प्टमध्ये. मी विचारच नसा केला पुढे जायचा. पण तिने 8 वर्ष देऊन पण ते क्लिअर नाही झाली UPSC. काय वाटलं असेल तिच्या मनाला, कोणत्या डिप्रेशनमधून गेली असेल ती. मे बी कधी आपलं लक पण आपला साथ नाही द्यायचा. म्हणजे असं नाही, आता 8 वर्षाच्या मुलींनी प्रयत्न केलेत. 8 वर्ष हा काही छोटा काय नाही आहे. 8 वर्षात म्हणजे कुठं जातं आयुष्य. आणि त्या मुलीने तेवढं करून पण तिला नाही भेटलं तिचं सक्सेस. काय करू शकते. आता जॉब करते. असं तिच्या एकटीच्याच बाबतीत नाही, असं खूप जणांच्या बाबतीत होतं. ठीक आहे. आणि नाही कळत यार काय बोलू. म्हणजे माझी जेवढी पात्रता नाही की मी त्यांच्या मेहनतीवरती बोट ठेवू शकते किंवा बोलू शकते. कारण का मला नाही माहिती त्यांनी किती मेहनत केली आहे. मी फक्त एक अंदाज बांधू शकते किंवा तुम्ही एक अंदाज बांधू शकता. पण यार खरंच गट्स लागतात या. खरंच म्हणजे तुमच्या स्वप्नांच्या मागे पळण्यासाठी ना, ज्याला गट्स लागतात ते मला नाही वाटत माझ्यामध्ये आहेत. खरंच मी एवढं काही सॅक्रिफाईस नाही करू शकत. जेवढं जमेल तेवढं करू शकते, पण नाही वाटत यार मी एवढं सगळं करू शकते. प्रत्येकाची ओन स्ट्रगल आहे, मी नाही म्हणत नाही आहे. प्रत्येकाची स्ट्रगल आहे, प्रत्येकाने आयुष्यात खूप सॅक्रिफाईस करतात. पण ही जी मुलं सॅक्रिफाईस करतात ना, तेवढं ॲटलिस्ट मी नाही करू शकत. किंवा मी नसतं केलं, नाही माहिती, केलंही असतं पण माझं ध्येय तेवढं मला वेळ लावणार असतं. तर आज नाही कळत काय बोलू. थोडा विचार करते आणि तुमच्याशी संध्याकाळी बोलते. ठीक आहे, बाय बाय. हॅलो पीपल, कसे आहात तुम्ही? तर मी निघाली आहे ऑफिसवरून घरी. मला कॅमेऱ्याला काय माहिती. हां, तर आज होता सॅटर्डे, पण मला निघायला वाजले 4:30. आणि खूप जणांना असं वाटतं मी राईट हँडमध्ये घड्याळ घालते. पण देअर इज अ लॉजिक बिहाइंड इट. म्हणजे जे लोक लेफ्ट हँडमध्ये घड्याळ वाटतात त्यांची विचार करण्याची पद्धत आणि जे लोक राईट हँडमध्ये वॉच घालतात त्यांची विचार करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. जर तुम्हाला हा डिफरन्स जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करा. कारण का त्या खूप साऱ्या क्वालिटीज आहेत. असं म्हटलं जातं की ना, जे लोक राईट हँडमध्ये वॉच घालतात त्यांचे विजन्स खूप मोठे असतात, असं आहे सायकोलॉजी. तर मला जास्त जाणून घ्यायचं असं खूप साऱ्या गोष्टी आहेत, मी खूप साऱ्या वाचल्या, पण आता मला ऑन द स्पॉट सगळ्या गोष्टी आठवत नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही नेटवर सर्च करा की वाय शूड यू वेअर वॉच इन राईट हँड. ठीक आहे, तुम्हाला खूप सारे आन्सर्स भेटतील. आणि सकाळी तुम्ही बघितलं किती सारी मुलं आली होती. त्यातल्या त्यात 50 ते 100 मुली पण आल्या होत्या. आज फिटनेस चेक होतं मला वाटतं इकडे, म्हणून मला वाटतं 500 ते 600 मुलं आली असेल. पण तुम्हाला माहिती ह्या ज्या गव्हर्मेंट एक्झाम्स असतात ना, खूप कमी मुली त्याच्यामध्ये हे करतात, पार्टिसिपेट करतात. मला वाटतं आयुष्यपत मी तुम्हाला बोलले होतं ना, अजून पण चेकिंग चालू आहे. आणि आता एवढ्या कडक उन्हात मी घरी निघाली आहे आणि ही मुलं इथे बसलेली आहेत. या ॲक्सिस बँकेच्या एम्प्लॉई आहेत. आय थिंक तिथे बसून फॉर्म भरून घेत आहेत. माहीत नाही का गव्हर्नमेंटसाठी. मला वाटतं ॲक्सिस बँकेमध्ये काही चालू असेल, आय रिअली डोंट नो. पण मी तुम्हाला बोलले होते ना, मला इथे खूप साऱ्या मुलांच्या सूटकेसेस पण दिसत आहेत. म्हणजे विचार करा, ते किती दिवस इथे राहण्यासाठी आले असतील आणि कुठे राहणार आहेत.
कसे राहणार आहेत नो आयडिया. आणि आपली गव्हर्मेंट त्यांना साधं राहायला टेंट पण नाही प्रोव्हाइड करू शकत. ठीक आहे, असं खरंच आपली गव्हर्मेंट ना मला कधी कधी खूप वाईट वाटतं. हे बघा, तसंच नाही आहे, खूप मुले मी पुढे चालत चालली आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप मुलांची गर्दी पण आहे. ठीक आहे, तुम्ही एक्झाम घेता त्यांच्यासाठी सोय तर करा राहायची. तुम्ही नाही राहायची सोय करू शकत तर अशा त्यांना खूप सारे असे काय बोलतात ते, अरे यार नाव नाही आठवतं मला, खूप सारे आपले ते होतात त्या धर्मशाळा किंवा काही असं असतात. मला माहिती आहेत मुंबईमध्ये खूप कमी आहेत. ठीक आहे, पण तुम्ही काहीतरी अरेंज करा जेणेकरून त्यांना असं स्ट्रगल नाही करावं लागणार आहे. ठीक आहे, बघू शकता इथे किती गर्दी येते. प्लीज गाईज डू समथिंग फॉर दम यार, प्लीज. गव्हर्नमेंटकडून जास्त अपेक्षा इथे ठेवू शकत नाही. खूप सारे गोष्टी आहेत, खूप सारे ॲस्पेक्ट्स आहेत जे मला माहीत नाही मी काय बोलू. ठीक आहे, नीट इथे एवढं हे मोठं BMCचं ऑफिस आहे. इथे रात्रीचं जरी त्यांना झोपायला दिलं ना तरी बस आहे. मी दिवसभराचं म्हणतच नाही. हे एवढी मोठी बिल्डिंग आहे, याच्यामध्ये तुम्ही त्यांना रात्रीचं ॲटलीस्ट झोपायला तरी देऊ शकता. खूप सारे असे ऑफिसेस आहेत, खूप साऱ्या अशा जागा पडीक आहेत गव्हर्नमेंटकडे, तरी देत नाही आहे. काही लोक इथे मेट्रोच्या इथे पण बसले आहेत. मी आता त्यांचं शूट नाही घेणार की ते बरोबर दिसणार नाही आहे. ठीक आहे, खरंच या सल्यूट आहे या लोकांना. कोणत्या परिस्थितीतून पुढे काय चाललं आहे खरंच. ठीक आहे, मी निघाली आहे घरी. आज मला 2 कामं करायची आहेत. प्रीतांचे सगळे बुक्स घ्यायचे आहेत विकत, त्याची स्टेशनरी घ्यायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना अजून एक काम आहे ते पूर्ण करून घरी जायचं आहे. ठीक आहे, भेटूया तुम्हाला संध्याकाळी. बाय. हे लोणावळा मी आली आहे घाटकोपर स्टेशनला आणि इथे ना मी रिठाण्यासाठी ना फ्रॉक्स घेते. ठीक आहे, मी तुम्हाला हे असे आहेत. ठीक आहे, तर बघूया मी कोणते घेते. तोपर्यंत तुम्ही राहा, माझी शॉपिंग करून. बाय. आज मी खूप दमली आहे. म्हणजे मी घाटकोपरला भटवाडीत जाऊन दीदीच्या इकडून थोडंसं काम करून आले. त्याच्यानंतर परत मी घाटकोपर ईस्टला गेले ड्रेस कलेक्ट करायला, पण ती नव्हती, त्यामुळे मला डबल फटका झाला. आणि परत स्टेशनवरनं मी स्टेशनरी पण घेऊन आले त्यांची, जी त्यांच्या शाळेमधनं सांगितली होती ती. त्यामुळे आज एवढा वैताग आला आहे. आणि आता इथून वाजलेच रात्रीचे 12 आणि माझी अजून भांडी आवरायची बाकी आहे. त्यामुळे जेवण तर काय जास्त बनवलं. डाळ भात झाला, कोथिंबीरच्या वड्या करून ठेवल्या. मला आवडतं आणि कोथिंबीर तशी खराब व्हायला लागली होती, मग ते करून ठेवलं आणि मग जेवली आता. आणि आता बाकीची कामं करते.